आयझर सगळ्यांनी ऐकलंय, नायझर बद्दल थोडी माहिती मी तुम्हाला देतो. आज म्हणजे 5 जानेवारीपासून नेक्स्ट एक्झामचे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि ह्या एक्झाम बद्दल अजून जाणून घेऊयात संतोष कारले सरांकडून. नेक्स्ट ह्या परीक्षेचं नाव आहे नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट असं म्हटलं जातं. ही जी परीक्षा आहे भारतामध्ये डिपार्टमेंट ऑफ ऑटोमेट रिसर्च सेंटर जे आहे यांच्याअंतर्गत नायझर नावाचे इन्स्टिट्यूट होते, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च, आणि मुंबई. नायझरला 200 जागा आहे, मुंबईला 57 जागा आहे. या ठिकाणी इंटिग्रेटेड MSc प्रोग्राम आहे. ह्या परीक्षेसाठी 4ही विषय असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायो. पण 12वीला PCM जरी असलं तर देता येतं, PCB असलं तरी देता येते. ही परीक्षा काही अडचण नाही आहे. ही परीक्षेचे फॉर्म आजपासून सुरू झाले. 6 एप्रिल शेवटची तारीख आहे आणि 6 जूनला हिची परीक्षा घेतली जाणार आहे. अच्छा, म्हणजे सगळ्यात शेवटी एक्झाम असते जी जूनला. सगळ्या सिलेबस काय असतो? जो आपण नीटची तयारी करतो, JEEची जी तयारी करतो त्याच सिलेबसवर ही परीक्षा घेतल्या जाते. फक्त थोडे हाय लेवलचे क्वेश्चन्स असतात. अच्छा. तुम्ही याच्यावर कमीत कमी 6 वर्षाचे क्वेश्चन पेपर सेट आहे. याचं जर तुम्ही आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एक क्वेश्चन पेपर जर सॉल्व्ह केला तर तुम्हाला नीट परीक्षा इझी वाटेल. तुम्हाला JEE मेन्स एकदम इझी पेपर वाटेल तुम्हाला. जर याच्यामधलं 50% जरी तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले तर तुमची नीट एकदम इझी क्रॅक होईल, हा माझा विश्वास आहे तुम्हाला. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा द्यावी. ही परीक्षा दिल्यानंतर ॲडमिशन जर मिळालं तर वर्षाला 80,000 रुपये स्कॉलरशिप तुम्हाला दिल्या जाते त्या माध्यमातून. मग पुढं तुम्हाला रिसर्च ओरिएंटेड तुम्ही शास्त्रज्ञ म्हणून तुम्हाला करिअर करण्याची संधी भारतामध्ये, जगामध्ये तुम्हाला संधी आहे. तर एवढं सांगू शकतो की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर हे सगळं येतं. टॉपच्या युनिव्हर्सिटीजमध्ये किंवा टॉपच्या तुम्ही इन्स्टिट्यूटमधून रिसर्च फेलोशिप घेऊ शकता आणि ह्या एक्झामला तुम्ही एक खूप महत्त्वाची एक्झाम आहे असं ट्रीट करावं. अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इंटरनेटवर सर्च करा आणि नायझरच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही माहिती घ्या आणि ते तुम्हाला नेक्स्ट एक्झामच्या, आणि तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल फॉर्म भरण्याबद्दल किंवा फॉर्म भरण्यामध्ये मदत पाहिजे असेल तर संतोष सरांना तुम्ही अप्रोच करू शकता. संतोष सरांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, ऑल द बेस्ट.